डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पुणे या ठिकाणी संपन्न झाला। यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रात मान्यवर पुरस्कारार्थींसह जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनाही राज्यस्तरीय महागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। दिनांक 25 मे रोजी पुणे येथील GW मॅरिट या ठिकाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा महागौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च आणि तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप कुमार सपाटे, ABP माझाच्या संपादिका सरिता कौशिक, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य समन्वयक इक्बाल शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती अनिल कांक्रिया, जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाष लुंकड, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धोका, NTP न्यूज मराठीचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी तथा डिजिटल मीडिया संघटनेचे जामखेड तालुका अध्यक्ष नंदू परदेशी, जामखेड तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष मिठूलाल नवलाखा यांच्यासह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यातील विविध जिल्ह्यांतून उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना ही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। पुरस्कारानंतर संजय कोठारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकारांच्या अडचणी आणि व्यथा शासनापर्यंत पोहोचवून चंद्रकांत दादांनी सर्वतोपरी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। तर समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंब घटकासाठी उचित काम करणे गरजेचे असून या संदर्भात शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी नक्कीच हे काम करेल असे उपस्थित नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले। तसेच डिजिटल मीडिया हा पुढील काळाचा पर्याय असून त्यासाठी त्यांना शासन सहकार्य मिळवून देणार असल्याचे देखील यावेळी मंत्रालयीन वार्ताहर प्रमुख दिलीप सपाटे यांनी सांगितले आहे। यावेळी राज्यभरातून आलेल्या प्रमुख प्रसार माध्यमांपैकी NTP न्यूज मराठीचे प्रतिनिधी आयुब शेख, नंदू परदेशी यांनीही आपले विचार प्रकट करत संघटनेच्या कार्यात सर्वांनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांच्या कुटुंबाच्या कल्याणार्थ मुलांचे शिक्षण आणि विविध मदत कार्यासाठी काढण्यात आलेल्या प्रतिबिंब या प्रतिष्ठानच्या लोगोचे सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 हा 25/5/2025 रोजी मला प्रदान करण्यात आला। या संघटनेमार्फत प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम घेतले जातात। माझ्या कार्याची दखल घेऊन माझे 40 वर्षापासून अपघातातील जखमींना मी वाचवण्याचे काम करत आहे आणि मी प्रत्येक क्षेत्रात समाजसेवा करत आहे। सर्व सेवा मोफत परीने मी करत आहे। महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च आणि तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे, संघटनेचे अध्यक्ष राजा माने आणि उद्योजक आमचे मित्र कांक्रिया साहेब, अनिल कांक्रिया साहेब हे उपस्थित होते। या पुरस्कारासाठी आमचे अहिल्यानगरचे माननीय इक्बाल शेख आणि माननीय नंदू परदेशी हे माझ्या प्रत्येक कार्याची दखल घेऊन ह्या बातम्या प्रकाशित करतात। यामुळे या पुरस्काराला मला आज मानकरी व्हावं लागलं आणि मी माझ्यावर आता भरपूर जबाबदारी पडलेली आहे, तरी मी त्या परीने काम करणार आहे। धन्यवाद। मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा जन्मच मुळात समाजाच्या प्रश्नासाठी झालेला आहे। ज्या काळात या राज्यामध्ये कुठलंच प्रसार माध्यम पोहोचू शकत नव्हतं, सर्व व्यवहार ठप्प झाले होते, कोण कोणाशी बोलायला तयार नव्हतं, कोण कोणाशी भेटायला तयार नव्हतं, संवाद हा संपूर्ण राज्यामध्ये बंद झाला होता। अशा वेळी हा संवाद साधला पाहिजे, एकमेकाचे विचार पोचले पाहिजे आणि त्याच्यातून प्रणिती आणि मार्ग निघून पुढे मार्गक्रमण झालं पाहिजे असा एक शुद्ध विचार मनात घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
तमाम पत्रकारांचे गुरु आणि आदरणीय दैवत राजा माने साहेब यांनी ही संकल्पना डिजिटल मीडिया अस्तित्वात आणून ह्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. त्याचा मी जाहीरपणे उल्लेख करू शकत नाही. त्यामुळे एकही प्रतिबिंबामध्ये आलेल्या पत्रकाराच्या घरच्या मुलीच्या ॲडमिशनचं म्हणजे फीचं आणि वैद्यकीय विषयाचं आपल्याला नकारार्थी उत्तर मिळणार नाही. राजाभाऊंना मी सांगितलं की दर आठवड्याला मला तुम्ही रिक्वायरमेंट द्या. जयकुमार गोरेंसाठी किती मंडळी आहेत ते म्हणू शकतो. अनेक कामं केल्यानंतर लोक म्हणतात की साहेब आप मेरे लायक कुछ सेवा. त्याला म्हटलं की आहे वेळ पडली की सांगतो यू आर माय ATM आणि लागेल काढतो. असं वेळ पडली की मी लगेच माझ्या विकासला वाटतो की ट्रस्टसुद्धा आमची आता 30 झाली 30 ट्रस्ट झाली. NGO आहे तशी NGO घोषणा मी अशी करतो की 10,000 रुपयाची FD आपण केली तर 2 केंद्र सरकारच्या पॉलिसीचा प्रीमियम आयुष्यभर परस्पर आहे. 10,000चा व्याजदर कमी झाल्यानंतरचा सुद्धा विचार केले. आता तो उरणारच आपण. एक आहे 40 रुपयावाली ॲक्सिडेंटल पॉलिसी की ती माणसाला अवयव गेला की 50,000 देते. डेथ झाली पहिलं त्या पत्रकाराच्या डेथ किंवा नॅचरल डेथ नंतर ॲक्सिडेंटल किंवा नॅचरल डेथ नंतर एक मिनिमम अवमान घरी पोहोचवण्याची व्यवस्था ही कायमस्वरूपी उभी केली पाहिजे. त्याची ताकद 10,000च्या FD मध्ये. 10,000च्या FDचं व्याज अकाउंटला सेव्हिंगला जमा होईल. मग इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही आयुष्यभर. परस्पर 40 प्लस 520 असे 2 प्रीमियम तुमचे जाते. 520 काय कुठल्याही कारणाने डेथ होते तुमच्या कुटुंबियाला 2 लाख रुपये मिळणार. 40 रुपयेवाली काय ॲक्सिडेंटल डेथ झाली तुमच्या कुटुंबियाला मिळणार आहे. तुम्ही प्रीमियम एकदाही भरायचा नाही. जेवढ्यांची म्हणून 10,000 रुपयाची FD करायची असेल जयकुमार गोरे माझ्या बरोबर आहे तसं मानून जेवढ्यांची म्हणून मी बसले कॅल्क्युलेशन केलं किंवा 12,000 जणांची 10,000ची FD केली तर किती राहते 12 कोटी लागते. काय भरपूर लोक की त्यांना आपण म्हणू शकतो आणि एकदम पुढे 12,000 लोक येणार आहेत. 4 महिने मागे लागले रजिस्ट्रेशन झालं. 10,000 रुपयाची FD आयुष्यात करूनच तुम्ही करा किंवा प्रतिबिंबाला करा. आम्ही प्रतिबिंब त्या वतीने करणार. इन्शुरन्सचे प्रीमियम आयुष्यभराचे भरले गेले आणि त्या प्रीमियममधून त्या इंटरेस्टमधून प्रीमियम भरले गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी 2 लाखाची व्यवस्था केली. ॲक्सिडेंट डेथ होऊन ॲक्सिडेंट डेथ होऊन अशी 10,000 रुपयाची FD 12,000 तर 12,000 पत्रकारांची करू अशा लोकांना शब्द देतो व्यक्त करेल. या ठिकाणी प्रत्येक काळाची आपापली माध्यमं असतात. प्रत्येक काळ जसा पुढं सरकतो तसं त्याचं एक स्वतःचं माध्यम असतं. सुरुवातीला आपण काही तोंडी माध्यमाच्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोचवायचो. नंतर पोस्ट आलं. नंतर वर्तमानपत्राने आपलं त्या काळामध्ये कार्य केलेले आजही वर्तमानपत्र करत आहेत. त्याच्यानंतर वृत्तवाहिनी आल्या. वृत्तवाहिनीने एक काळ गाजवलेला आहे. आजही वृत्तवाहिन्या ते काम करत आहेत. आणि नंतर जे पुढच्या पिढीचं जे माध्यम आहे की येऊ घातलेलं जे माध्यम आहे जे एक प्रभावी माध्यम ठरणार आहे ते डिजिटल माध्यम आहे. हे नव्या पिढीचं माध्यम आहे की आता पुढचा जो काळ राहणार आहे तो डिजिटल माध्यमांचा राहणार आहे. आणि मला असंच सांगायला आनंद वाटतो की एक 12,000 संपादक किंवा 12,000 माध्यमं याचं एक संघटन माने साहेबांनी उभं केलेलं आहे. ती फार छोटी गोष्ट नाही आहे. ज्यांना आवाज नव्हता, जे संघटित नव्हते, अशा पत्रकारांना संघटित करून एकत्र आणण्याचं काम या माध्यमातून माने साहेबांनी केलेलं आहे. आणि 6 कोटी व्ह्यूअर्स म्हणजे प्रत्येक माध्यमाची भाषा पण वेगळी आहे. मी वर्तमानपत्रात काम करतो त्यामुळे वाचक म्हणतो. सरिताताई या दर्शक म्हणत असतील तर हे व्ह्यूअर्स म्हणतात. यांचं हे वेगळं आणि व्हायरल हे त्याचं एक मोठं माध्यम आहे की एखादी बातमी आज खप किंवा हे फार महत्त्वाचं राहिलेलं नाही. ती बातमी किती व्हायरल होते याच्यावरती आता सगळं अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की इथं बसलेला प्रत्येकजण जो आहे तो 10,000 20,000 25,000 कोणी एखाद्या लाख लोकांचं सुद्धा प्रतिनिधित्व करत असेल. अशा सर्व पत्रकार एक काळ असा होता की मराठवाडा म्हटलं की एक 4-5 पत्रकारांची नावं घेतली जायची. मुंबई म्हटलं की 4-5 पत्रकाराची नावं. गाव म्हटलं की तिथल्या पत्रकाराचं नाव हे त्या जिल्ह्याला माहीत असायचं. आणि वृत्तसमूह देखील संपादकांच्या नावाने ओळखले जायचे. परंतु डिजिटल मीडियाची ताकद इतकी मोठी आहे की आज आमचाच रीच
हा 6 कोटी आहे, परंतु हे चेहरे मात्र कुणालाच माहीत नाही. ती प्रकरणं माहीत आहेत की आका प्रकरण डिजिटलनी काढलं हे माहीत आहे, पण हे काढणारे कोण हे माहीत नाही. तर यांना दिशा जर द्यायची असेल आणि सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेची मूल्य जतन करणारी पुढची फळी डिजिटल मीडियाची जर करायची असेल तर आपल्याला यांच्यावर संस्कार करण्याची, यांना दिशा देण्याची गरज आहे. मला सांगायला दुःख वाटतं की राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी शेतमजूर डिजिटल पत्रकार आहे, हॉटेलमध्ये काम करणारा डिजिटल पत्रकार आहे, कुठंतरी पंक्चरचं दुकान आहे तो पत्रकार आहे. आणि तो पत्रकार आहे, भलेही त्याचं पर्सनॅलिटी नसेल, त्याचं नॉलेज कमी असेल, परंतु त्याचा रीच आणि त्याचा इम्पॅक्ट मात्र त्या भागात चांगला आहे. तर या इम्पॅक्टला जर आपण आत्ताच दिशा नाही दिली तर पुढच्या काळात विधिमंडळात या प्रश्नावरून अनेक प्रकरणांना तोंड देण्याची वेळ विधिमंडळाला आणि समाजाला येऊ नये यासाठी डिजिटल मीडिया पॉलिसी ही लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी दादांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला करतो. मला आज आणि पूर्ण 36 जिल्ह्यातले पूर्ण या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष आलेले आहेत, पदाधिकारी आलेले आहेत. विविध समस्या या ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडून घेण्याचं काम जर कोणी करत असेल, राजाभाऊ माने या ठिकाणी करताना आपल्याला पाळत. त्यासाठी त्यांची ही संघटना बळकट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी माफक अपेक्षा करतो. ज्या ठिकाणी आपण राहत संघटनेच्या माध्यमातून त्यांना असंच सहकार्य असावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. माझं भाषण थांबतो. जय महाराष्ट्र. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.